ठीक आहे, चला लेट मी शेअर द स्क्रीन. लास्ट सेशनमध्ये आपण जावाचं इंट्रोडक्शन पार्ट बघितला, जावा आहे काय, आणि सेकंड थिंग वाय जावा, करेक्ट. आजच्या सेशनमध्ये आपल्याला येस व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट समजून घ्यायचे, ती म्हणजे JDK, JRE, JVM काय असतं जावामध्ये. ठीक आहे, जावाचा पहिला प्रोग्राम करण्याआधी या काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. जसं की काल आपण समजून घेतलं जावा काय आहे, देन जावा किती फेमस आहे, किती स्ट्रॉंग आहे, बरोबर आहे. जावा जनरल पर्पज कसा आहे, हाय लेवल कसा आहे, कंपाईल काय असतं, इंटरप्रिटेड काय असतं, ह्या गोष्टी काल आपण बघितल्या. ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय असतं. टुडे वी हॅव टू अंडरस्टँड JDK, JRE, JVM. ह्या तीन गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत जावासाठी. विदाउट दिस गाईज जावा देर इज नो जावा. कळते सगळ्यांना, जावाचं अस्तित्वच नाही आहे JDK, JRE, JVM शिवाय. काय बोलताय सर, एवढं काय खास आहे जावा म्हणजे JDK, JRE, JVM मध्ये? कळेल तुम्हाला हळूहळू आजच्या सेशनमध्ये. ओके, याच्यामध्ये एक्झॅक्टली एवढं खास काय आहे. ठीक आहे, फाईन. ओके, याच्यामध्ये एक नाव मला अननोन वाटत आहे. हे कोणाचं आहे रे नाव, त्यांनी मला मॅसेज करा व्हॉट्सअपवरती. सत्तू, इथं तुमचं युजरनेम वेगळं दिसत आहे आणि आपल्या रेकॉर्डमध्ये वेगळं दिसत आहे. सो हे कन्फर्म करा कोणाचं नाव आहे. मला व्हॉट्सअप करा किंवा ग्रुपला मॅसेज टाका. हु इज देअर? सत्तू खोतळे समथिंग. मॅसेज करा ग्रुपला फास्ट. ओके, साक्षी, प्लीज तुमचं नाव साक्षी ठेवा ना. ते तसं नाव हाऊ आय नो, साक्षी नाव आहे ना तुझं, तर प्लीज साक्षी नावाने इन करा. कारण जर वेगळ्या नावाने इन कराल तर तुम्ही माझ्यासाठी अननोन असाल, तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही असं मी समजेल, राईट. सो ज्यावेळेस गुगल मीटवरती तुम्ही जॉईन करता तिथं ईमेल ID येते, बरोबर आहे. त्या ईमेल ID वरती एक नाव असतं बघा, ते नाव तुम्हाला रिनेम करायचं असतं. ते नाव रिनेम करून यू हॅव टू जॉईन. आता बाकीच्यांची नावं बरोबर आहे, तिकडं पण तेच आहे, तिकडं पण तेच आहेत, पण हे मिसमॅच झालं, बरोबर आहे. इकडं साक्षी आहे, इकडं समथिंग सत्तू आहे. सो हाऊ आय नो की हू इज दिस पर्सन, येस ऑर नो, राईट. इथून रिनेम माईट बी नाही होणार आहे, तुम्ही जेव्हा जॉईन करता तेव्हाच ते रिनेम करायचं आहे. ठीक आहे. सो उद्या येताना असा ईमेल बनवा ज्याच्यामध्ये तुमचं नाव असेल. ठीक आहे, ईमेल बनवू शकतो ना, ईमेल बनवणं सोपं आहे, फ्रीमध्ये किती ईमेल बनवता येतं. सो ईमेल बनवा, त्या ईमेलनेच जॉईन करा गुगल मीट. सो तुमचं नाव येईल. आता तुम्ही दुसरा कोणाचा तरी ईमेल वापरत आहेत, त्याच्यामुळे माईट बी तसं आलं असेल. ठीक आहे, बट नो प्रॉब्लेम. चला, सो मी काय सांगत होतो की JDK, JRE, JVM किती महत्त्वाचं आहे. बघा, आजचं सेशन एकदम केअरफुलीने बघा, बिकॉज आफ्टर द एंड ऑफ दिस सेशन आय एम टेकिंग वन क्वीज गाईज, आणि ही क्वीज असणार आहे आजच्या सेशनवर. अशा क्वीज मी घेत राहतो आणि क्वीजमधून तुम्हाला समजून येईल की एक्झॅक्टली आपल्याला कितपत उमगलं आहे, समजलं आहे. ठीक आहे, ओके. सो JDK, JRE, JVM आहे काय नाही एक्झॅक्टली बघा. हे तीन इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहे जावाचे मित्रांनो. JDK, JRE, JVM, दीज आर दी व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ जावा. कंपोनंट्स जावाचे पार्ट, याला म्हणतात जावाचे इम्पॉर्टंट भाग किंवा पार्ट्स, यू कॅन से. व्हेरी इम्पॉर्टंट का बरं सर? बिकॉज याच्याशिवाय जावा, मी म्हणलं ना तुम्हाला, शून्य आहे. विदाउट JDK, JRE, JVM we cannot execute Java program. Without JDK, JRE, JVM we cannot run Java application or Java program. जावाचा प्रोग्राम मित्रांनो रनच होत नाही. हे मग आता मला सांगा किती महत्त्वाचं असेल. जर एखाद्या गोष्टीमुळे जावाचा कोडच रन होणार नाही तर ती गोष्ट किती महत्त्वाची असू शकते
जस्ट इमॅजिन. महत्त्वाचीच तर आहे ना, कारण रनच होत नाही कोड. जर तुम्हाला JDK JRE JVM माहीत नसेल तर तुम्ही जावाचा कोड रन नाही करू शकत. आणि जावाचा कोड नाही रन नाही झाल्यावर का उपयोग आहे मग जावा शिकून, बरोबर की नाही. सो टू रन द जावा कोड वी शूड अंडरस्टँड JDK JRE JVM, 3 थिंग्स. मग याच्यामध्ये एक एक पार्ट आपण सगळ्यात आधी बघू. सगळ्यात आधी हा JVM. बघा हा JVM आहे काय. JVM इज समथिंग कॉल्ड गाईज जावा व्हर्च्युअल मशीन. जावा व्हर्च्युअल मशीन ही एक मशीन आहे, हे एक सॉफ्टवेअर आहे, हा एक प्रोग्रॅम आहे. पण हा आपल्याला दिसत नाही बरं का. तुम्ही जर म्हणले दाखवा सर, नाही दिसत नाही. बिकॉज इट्स अवेलेबल व्हर्च्युअली. हा व्हर्च्युअली अवेलेबल आहे. व्हर्च्युअल म्हणजे काय, जे दिसत नसतं, बरोबर आहे. फिजिकल म्हणजे ते दिसतं, पण हा व्हर्च्युअल आहे, आपल्याला दिसत नाही, पण हा असतो बरं का. असं आहे का जी गोष्ट दिसत नाही ती नसते, असते. सेम JVM इज दिअर बट वी कॅन नॉट सी. आपल्या डोळ्याने आपण याला बघू शकत नाही, पण हा एक सॉफ्टवेअर आहे, हा एक प्रोग्रॅम आहे. याचं काहीतरी काम आहे मित्रांनो, याचा काहीतरी पर्पज आहे, उद्देश आहे. काय पर्पज आहे JVMचं काम जावामध्ये काय आहे हे समजून घ्या. दिस इज समथिंग जावा व्हर्च्युअल मशीन. होतं काय माहिती आहे का, बघा ज्यावेळेस आपण जावाचा कोड रन करतो, आपण जावाचा कोड लिहिला. काल पण मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं. तुम्ही काही व्हॅरिएबल बनवले, समथिंग लाईक दिस, असे आपण व्हॅरिएबल बनवले, ओके. आणि हा कोड मला रन करायचा आहे. काल मी तुम्हाला सांगितलं या कोडला काय म्हणतात, या कोडला सोर्स कोड असं म्हणतात. कसला कोड म्हणतात, सोर्स कोड, किंवा याला हाय लेवल कोड असं म्हणतात, बरोबर. मग हा जो कोड आहे पब्लिक, हा कोड मी तुम्हाला काल सांगितलं होतं, या कोडला एक जण येतो आणि काय करतो, कन्वर्ट करतो बाईट कोडमध्ये. आणि त्याचं नाव काय रे, कंपायलर. काय नाव त्याचं, कंपायलर. कंपायलर केम इन टू द पिक्चर. आणि कंपायलर करतो काय, या सोर्स कोडचं कन्व्हर्जन एका इंटरमिडिएट कोडमध्ये करतो. आणि तो इंटरमिडिएट कोड असतो बाईट कोड. कसला असतो, बाईट कोड. सोर्स कोड फाईलचं एक्सटेन्शन असतं, लेट्स से .java फाईल. मी म्हणलं demo.java. ज्यावेळेस कंपायलरने या सोर्स कोडचं बाईट कोडमध्ये कन्व्हर्जन केलं, .javaची कोणती फाईल बनते, .class फाईल बनते. कोणती फाईल बनते, .class फाईल बनते. .javaपासून .classपर्यंतचा प्रवास कोणामुळे शक्य आहे, कंपायलरमुळे शक्य आहे, बरोबर की नाही. कंपायलरमुळे शक्य आहे. जर कंपायलर नसता तर हा इंग्लिशमधला कोड बाईट कोडमध्ये कन्वर्ट झालाच नसता. सर बाईट कोड असतंय कसा, दाखवू का तुम्हाला गुगलला. बाईट कोडचं एक्झाम्पल बघायचं आहे तुम्हाला. बाईट कोड इन जावा. हा एवढा विचित्र दिसतोय, तुम्ही याला बघून म्हणाल सर आपला जावाचाच कोड बरा आहे. लेट मी शो यू बाईट कोड. कॅन यू चेक इट गाईज. माईट बी इथं बाईट कोड नाही आहे, ओके. असेल काही एक्झाम्पल इथं दाखवले असतील. बाईट कोड एक्झाम्पल म्हणा, ओके. कॅन यू चेक इट, ओके. दिस इज बाईट कोड गाईज. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस. अरे आपल्याला समजणारच नाही, असा असतो बाईट कोड. कॅन यू चेक इट, लुक ॲट इट. दिस इज बाईट कोड, दिस इज बाईट कोड. जो आपल्याला समजत नाही, इवन मशीनला पण समजत नाही. दॅट इज अ प्रॉब्लेम गाईज. लुक ॲट दिस. दिस इज प्युअरली बाईट कोड. सर काय आहे 0055. पण हा कोड कोण ट्रान्सलेट करत आहे, कंपायलर करत आहे मित्रांनो. कंपायलर इज कन्वर्टिंग सोर्स कोड टू बाईट कोड. सर व्हॉट इज कंपायलर, व्हॉट इज कंपायलर, हा पण क्वेश्चन आहे ना. कंपायलर काय भानगड आहे मित्रांनो. कंपायलर एक ट्रान्सलेटर असतो. कंपायलर इज अ ट्रान्सलेटर विच इज रिस्पॉन्सिबल टू कन्वर्ट सोर्स कोड इनटू बाईट कोड ॲट अ टाईम. पूर्ण सोर्स कोड हा घेतो आणि पूर्ण सोर्स कोड बाईट कोडमध्ये कन्वर्ट करायचं काम याचं असतं. जसं बघा, कंपायलरला आपल्या सोर्स कोड समजतो, इंग्लिशवाला कोड समजतो आणि हा कन्वर्ट करतो या इंटरमिडिएट कोड म्हणजेच बाईट कोडमध्ये. का करतो सर असं, कारण आपल्याला आपला कोड कोणाकडून एक्झिक्यूट करून घ्यायचा आहे, मशीनकडून. इकडं मशीन असणार आहे, बरोबर आहे, मशीन असणार आहे. देर इज अ मशीन गाईज. आणि या मशीनकडून आपल्याला हा कोड एक्झिक्यूट करून घ्यायचा आहे. आणि मशीनला समजतंय काय हो, याच्याशिवाय मशीनला काय समजतंय का, अजिबात काय समजत नाही. याला बायनरी कोड असं म्हणतात किंवा मशीन कोड असं म्हणतात, बरोबर आहे.
मग हा कोड मशीनला समजतो. सर इथं तर बाईट कोड आलाय. आपण काल बघितलं इथं पिक्चरमध्ये कोण येतो? इंटरप्रिटर. इंटरप्रिटर या बाईट कोडला कन्वर्ट करतो मशीन कोडमध्ये. पण मित्रांनो, इंटरप्रिटर असाच येत नाही बरं का पिक्चरमध्ये. इंटरप्रिटरच्या आधी एक जण या पिक्चरमध्ये येतो, त्याचं नाव आहे JVM. कॅन यू चेक इट गाईज? JVM केम इन द पिक्चर. आपण जो आता JVM शिकत आहे तो पिक्चरमध्ये येतो बरं का इथं. काय बोलताय सर? हो, बाईट कोड नंतर तुमचा बाईट कोड नीट बघा. हा बाईट कोड JVM मशीनमध्ये इन्सर्ट केला जातो, दिला जातो. हा जो बाईट कोड आहे, बाईट कोड म्हणजेच काय? demo.class फाईल. हा बाईट कोड या JVM मधल्या एका प्रोग्रॅमला दिला जातो. त्याचं नाव काय? क्लास लोडर नावाचा प्रोग्रॅम. JVM मध्ये एक प्रोग्रॅम आहे क्लास लोडर नावाचा. JVM काय? एक मशीन आहे. GDK जरी JVM मधला हा JVM एक मशीन आहे. हा तुमचा कोड कुठला? सोर्स कोड का बाईट कोड? बाईट कोड JVM मधल्या क्लास लोडरला दिला जातो. क्लास लोडरचं काम आहे काय? क्लास लोडरचं काम हा बाईट कोड JVM मध्ये लोड करणं. एवढं सोपं काम आहे हो क्लास लोडरचं. व्हॉट इज द वर्क ऑफ क्लास लोडर? लय सोपं काम आहे क्लास लोडरचं. क्लास लोडर करतो काय? पहिला कंपोनंट JVM मधला, इट विल लोड द बाईट कोड इन JVM मध्ये हा बाईट कोड लोड करायचं काम. लोड करणं म्हणजे कळतंय सगळ्यांना? लोड करणं अहो देणं हो. हा बाईट कोड JVM ला देणं म्हणजे लोड करणं. लोड करणं म्हणजे ती पर्टिक्युलर गोष्ट एखाद्याला देणं. हा बाईट कोड JVM ला देणं हे कोणाचं काम आहे? क्लास लोडरचं. क्लास लोडरने हा बाईट कोड लोड केला. परत मित्रांनो, हा बाईट कोड लोड झालेला बाईट कोड व्हेरीफाय करायचं काम इथं एक जण करतो. त्याचं नाव आहे बाईट कोड व्हेरीफायर. लोड झालेला बाईट कोड व्हेरीफाय करायचं काम बाईट कोड व्हेरीफायर करतो. व्हेरीफाय करणं म्हणजे अहो चेक करणं. बाईट कोड व्हेरीफायरचं काम काय? इट विल चेक लोडेड बाईट कोड फॉर सिक्युरिटी. पब्लिक सिक्युरिटीसाठी हा बाईट कोड इथं चेक केला जातो. म्हणजे कंपायलरने दिलेला बाईट कोड आणखीन इंटरप्रिटरपर्यंत पोहोचला का? नाही पोहोचला. इंटरप्रिटरपर्यंत जाण्याआधी किती गोष्टी होत आहेत? आधी लोड होत आहे, देन व्हेरीफाय होत आहे, राईट. आफ्टर दी व्हेरिफिकेशन मित्रांनो, हा जो बाईट कोड आहे याला मेमरी दिली जाते. म्हणजे मेमरीचं काम कुठं होतं आहे? JVM मध्ये. इथं असतात मेमरी एरियाज. आणि या मेमरी एरियामध्ये तुमच्या बाईट कोडला मेमरी दिली जाते. मेमरी एरिया सर एक असतो का दोन असतो? असे खूप सारे मेमरी एरिया असतात. त्यांची नावं फक्त मी तुम्हाला सांगतो. हीप नावाचा मेमरी एरिया असतो, स्टॅक नावाचा मेमरी एरिया असतो, SCP नावाचा मेमरी एरिया असतो, मेथड नावाचा मेमरी एरिया असतो, PC रजिस्टर नावाचा मेमरी एरिया असतो, नेटिव्ह मेमरी एरिया असतो. तर काय करावं सर? एवढे एरिया असतात. दिसतंय सगळ्यांना? एवढे सगळे मेमरी एरिया कुठं असतात? JVM मध्ये असतात. JVM मध्ये. इथं होतं काय? आपल्या बाईट कोडला मेमरी दिली जाते. बोला तिसऱ्या कंपोनंटचं काम काय? सगळी कामं आली पाहिजे बरं का. मेमरी एरियाज. इथं काय होते? आवर बाईट कोड विल गेट मेमरी इन दिस मेमरी एरियाज. आपल्या बाईट कोडला मेमरी या एरियामध्ये भेटते. मग सर कुठल्या एरियामध्ये भेटते? याच्यात भेटते का याच्यात? बघा ते डिपेंड करतं तुमचा बाईट कोड कुठल्या टाईपचा आहे. म्हणजे तो व्हॅरिएबल टाईपचा आहे, मेथड टाईपचा आहे, क्लास टाईपचा आहे, ऑब्जेक्ट टाईपचा आहे. आपल्याला पुढे एक टॉपिक आहे मेमरी मॅनेजमेंट. त्यावेळेस मी सांगेल तुम्हाला की एक्झॅक्ट कुठल्या व्हॅरिएबलला कुठला मेमरी एरिया भेटतो. आता फक्त लक्षात काय ठेवायचं आहे? मेमरी भेटते. कुठं भेटते? पुढं बघायचं आहे. कळतंय सगळ्यांना? ठीक आहे. तर मेमरी भेटल्यावर आणखीन काय करते का? हा म्हणजे शांत बसतोय? शांत अजिबात बसत नाही. मेमरी एरियानंतर
तुमचा बाईट कोड या ठिकाणी इंटरप्रिटरला दिला जातो. कुणाला दिला जातो? इंटरप्रिटर. म्हणजे सर इंटरप्रिटर JVM मध्ये असतो म्हणायचं काय तुम्हाला? हो, इंटरप्रिटर कुठं असतो? JVMच्या आतमध्ये असतो. इंटरप्रिटर हेल्प घेतो एक्झिक्युशन इंजिनची, एकटा काय नाही करत भैया. इंटरप्रिटर टेकिंग द हेल्प फ्रॉम एक्झिक्युशन इंजिन. आणि आता इंटरप्रिटर काय करतं माहिती आहे का? इंटरप्रिटर तुमचा बाईट कोड हे बघा, इंटरप्रिटर प्लस एक्झिक्युशन इंजिन हे दोघं काय करतात माहिती आहे का? ओके, बोथ विल कन्वर्ट युअर बाईट कोड इनटू मशीन कोड. कशामध्ये? इनटू मशीन कोड, लाईन बाय लाईन. लाईन बाय लाईन तुमचा जो बाईट कोड इथं आलाय त्याला मशीन कोडमध्ये कन्वर्ट करायचं काम या दोघांचं आहे. आणि मग तुम्हाला मशीन कोड भेटतो आणि तो तुम्ही तुमच्या मशीनला देता आणि मग शेवटी तुम्हाला काय भेटतं? आउटपुट भेटतं. येते लक्षात? बाईट कोडचा डायरेक्ट मशीन कोड नाही बनत. बाईट कोड आधी लोड होतो, व्हेरीफाय होतो, त्याला मेमरी भेटते आणि मग कन्वर्ट होतो मशीन कोडमध्ये. मग पब्लिक जर JVM नसता, जस्ट इमॅजिन काय झालं असतं? काय झालं असतं म्हणजे सर कुठं काय एवढं काय म्हणजे काय भूकंप होणार आहे का काय? असल्या गोष्टी नाही होणार भावा. पण काय होणार माहिती आहे का? तुमच्या प्रोग्रॅमला मेमरी नसती भेटली, तुमचा प्रोग्रॅम चेक नसता झाला, तुमचा प्रोग्रॅम लोड JVMमध्ये नसता झाला. लोडच नसता झाला तर चेक व्हायचा संबंधच नाही. लोडच नसता झाला तर मेमरी भेटायचा संबंधच नाही. लोडच नसता झाला तर इंटरप्रिटरनं कन्वर्ट केलाच नसता. हे कळते सगळ्यांना. म्हणजे प्रत्येक गोष्ट डिपेंडेंट आहे की नाही. आणि किती महत्त्वाचं आहे JVM मला सांगा. इथं जे आपण लिहिलं होतं JDK JRE JVM शिवाय रन होत नाही प्रोग्रॅम, हे हा महत्त्वाचा आहे की नाही? लय महत्त्वाचं आहे. कारण JVM इज रिस्पॉन्सिबल टू अलोकेट द मेमरी. JVM is responsible to secure your code. JVM is responsible to convert your code into machine code by the help of interpreter. Interpreter is a part of JVM. कळतं सगळं? JVM फक्त जावा व्हर्च्युअल मशीन इतका मर्यादित नाही आहे. JVM इज व्हेरी बिग कॉन्सेप्ट गाईस. कळतं सगळं? इंटरव्ह्यूमध्ये पोरं सांगतात JVM म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन. संपलं. अरे पट्ट्या, संपलं. एवढंच आहे JVM? नाही आहे. JVM इज अ व्हेरी बिग कॉन्सेप्ट. इट विल लोड द बाईट कोड, इट विल व्हेरीफाय द बाईट कोड, इट विल अलोकेट द मेमरी टू युअर बाईट कोड अँड इट विल कन्वर्ट युअर बाईट कोड इन टू मशीन कोड बाय द हेल्प ऑफ इंटरप्रिटर. 4च काम आहे ती. असं काय नाही ना लयच अवघड आहे सर, काय व्हायचं माझं मलाच कळलं नाही. तुलाच कळलं ना म्हणल्यावर आम्हाला कधी कळायचं? बरोबर की नाही? एवढं अवघड आहे JVM. तरी पण पुरं लॉंग फॉर्म सांगून का गप्प बसत असतील? जावा व्हर्च्युअल मशीन, बस 4च काम आहेत. लोड द बाईट कोड, व्हेरीफाय द बाईट कोड, गिव्ह द मेमरी, कन्वर्ट इन टू मशीन कोड. काय याच्यामध्ये मला वाटत नाही की कुठला एखादा अवघड श्लोक वगैरे म्हणायचा आहे. काही म्हणायचं आहे का? ब्रह्मार्पण, ब्रह्मावीर, ब्रह्मानो असलं काय म्हणायचं आहे का? हे आम्हाला असायचं जेवण करायच्या आधी. वारकरी शाळेत असताना मी होतो ना, तेव्हा आम्हाला म्हणायला लावायचे. म्हणा अहम वैश्वानरो प्राणीनाम भूतवा. लय अवघड श्लोक असायचे. प्राणापान समायुक्त पचामिन्नम चतुर्दम मोह वैश्वानरो प्राणाभूतमा. असले अवघड श्लोक होते ना, खाली व्हायचे. आणि पुन्हा शेवटी असायचं वदनी कवळ घेता नाम घ्या पुकाचे. पण एवढं तर अवघड नाही वाटते कोणाला अवघड? लईच अवघड आहे सर हे. अजिबात नाही. सो दिस इज अ JVM गाईज. ओके, एनी क्वेश्चन? कोणा याच्यामध्ये काही क्वेश्चन आहे की JVM करतो काय? 4च कामं JVMची. पाठच करून टाकायची रे. आणि 2-3 वेळा पाठ केलं ना संपलं. 2-3 वेळाच रेकॉर्डिंग बघायची, पाठच होऊन जातं. कशाला परत करायची गरज आहे? म्हणजे JVM हा कंपोनंट खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे सर, तुम्ही म्हणले JDK JRE हे पण महत्त्वाचे आहेत. सांगा बरं हे काय कसं काय महत्त्वाचे आहेत? बघा, हा JRE पण ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे पब्लिक. JRE मग काय भानगड आहे JRE इतका महत्त्वाचा कसं काय? हे बघा, आता विनोद आता आला आहे. विनोद म्हणेल सर JVM मला येतच नाही का? मी आलोच नव्हतो सर.
आता मी आता विनोदच्या घरी जायचं का? तर रेंजचा प्रॉब्लेम आहे. अरे होय, सगळं खरं आहे दाद्या. पासून जॉईन करतोय मी. पण तू आता आला JVM झाल्यावर, मग कसं सांग आता, मेळ कसा लागायचा तुझा JVMचा मला सांग, तूच सांग. हं? तुझं मागचं एक करत होतो सकाळपासून. अच्छा, करत आहे का? ठीक आहे. करत होता म्हणून ठीक आहे, पण एखाद्याला माहीतच नाही, काय आयडियाच नाही, मी डायरेक्ट GRE शिकवायलो. ती म्हणलं काय भानगड आहे गाडी हे JVM. आता भानगड तूच आहे भाई, तू आलाच नाही टायमिंगवर, आता त्यात आम्ही काय करायचं? म्हणून मी काल सांगितलं की नाही तुम्हाला, एक एक शब्द महत्त्वाचा आहे, एक एक शब्द डिपेंडंट आहे. मागचं आलं तर पुढलं, नाही तर बोंबलं सगळंच गेलं मातीत. असं होतं आहे, प्रोग्रॅमिंग आहे भाई. ओके, सो नाव GRE. सो GRE पण लई महत्त्वाचं आहे सॉरी का? सर. लई महत्त्वाचं आहे. अरे ठीक आहे, ठीक आहे. GRE पण तुमच्यासाठी सांगत आहे मी. मला काय फायदा का तोटा हे बघा. कुणीच जरी नाही आलं टायमिंगवर, मला काय 10 ते 11 घ्यायचं ना, पैसे घ्यायचे आणि झालं. बरोबर की नाही? पण एक पोटतिडकी असते, एक तळमळ असते मास्तर म्हणून, बरोबर की नाही? तर माझ्यापेक्षा मोठे पण आहेत तिथं, बरोबर की नाही? पण बाबा काहीतरी आम्ही घेतलंय नॉलेज, काहीतरी आम्हाला वाटतं ते डिस्ट्रीब्यूट करावं, काहीतरी द्यावं तुम्हाला सुद्धा गोष्टी समजाव्या, असं कुठंतरी वाटत असतं, बरोबर की नाही? माणूस की नात्याने, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, बरोबर की नाही? त्या नात्याने वाटत असतं. पण पूर्व त्याचा गैरफायदा घेतात. सर म्हणतात माणसाने माणसाशी माणसासारखं न वागणे, नका वागू. तुम्ही फक्त फीस घ्या, पैसे घ्या, आम्हाला काही गरज नाही. आमच्या घरचे आम्हाला फक्त पाठवतात, आम्ही येतो, बसतो, दॅट्स इट. आम्हाला काही क्वेश्चन विचारायचं नाही, आम्हाला काय प्रश्न विचारायचे नाही. तुम्हाला पैसे भेटतायत ना, ग बसायचं, शिकवायचं आणि निघायचं. अशा माइंडसेटचं पोरं आहे ती हो. काय सांगायचं तुम्हाला? क्वेश्चन विचारलं डायरेक्टमध्ये, हो सर अजिबात विचारायचं नाही मला. अरे का रे बाबा? असलं अजिबात विचारायचं नाही, सगळ्यामध्ये माझा अपमान करता काय? अरे बापरे, म्हणजे क्वेश्चन विचारणे म्हणजे अपमान करणे. अशा माइंडसेटची पोरं आहेत मित्रांनो. माझ्या बॅचमध्ये आले होते मागच्या सेशनला. मला डायरेक्ट मला, सर तुम्हाला फीस भेटली की नाही? हां, मग गप बसा आता. आता काही विचारायचं नाही, काय नाही, शिकवायचं, गपगार आपलं जायचं. म्हणजे ठीक आहे बाबा, माझं काय जातं आहे, बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही ज्याचं चांगलं करायला जाता, तो काय म्हणतो माहिती आहे का? माझंच खरं. सगळे नसतात असे, बट खूप सारी आहे यार दुनिया, डेंजर दुनिया आहे. आता माइंड बी तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अनुभवली असेल, पण या क्षेत्रामध्ये जास्त मी अनुभवली. सो GRE किती महत्त्वाचं आहे बघा. GRE नावातच आपल्याला समजून येतं आहे, दॅट इज समथिंग जावा रन टाईम एन्व्हायरमेंट पब्लिक. जावा रन टाईम एन्व्हायरमेंट हा काय होता? जावा व्हर्च्युअल मशीन. हा काय? जावा रन टाईम एन्व्हायरमेंट. जावा रन टाईम एन्व्हायरमेंट म्हणजे काय संबंध आहे याचा जावाशी? बघा, याच्याशिवाय सुद्धा मित्रांनो जावाचा कोड रन होत नाही. काहो सर असं म्हणताय तुम्ही, का सांगू का? अय बघा, जर तुमच्याकडे GRE असेल तरच तुम्हाला JVM भेटेल, नाहीतर भेटणारच नाही. म्हणजे काय? JVM इज अ पार्ट ऑफ GRE. JVM इज अ पार्ट ऑफ GRE. म्हणजे अहो JVM GRE कडे आहे. म्हणजे GRE जर असेल तर JVM भेटतो. जसं तुम्ही महाराष्ट्रात आले तरच पुण्यात येऊ शकताय, बरोबर की नाही? म्हणजे पुणे इज अ पार्ट ऑफ महाराष्ट्र. जर तुम्हाला पुण्यात यायचं असेल, श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल, कुठे यावं लागेल पहिल्यांदा? जर तुम्ही इंडियामधून असाल, महाराष्ट्रात यावं लागेल की नाही? सिमिलर काइंड ऑफ दिस इज महाराष्ट्र. इथं आला तर तुम्हाला हा JVM सारखा पुणे भेटेल, नाहीतर नाही भेटणार. हे कळतं सगळ्यांना. मग आता जो आपण JVM शिकला तो कोणाचा पार्ट आहे? अहो GREचा आहे. मग GREच नाही तुमच्याकडे म्हणल्यावर JVM कसा भेटेल? सो GRE इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. का? अहो JVM आहे त्याच्याकडे. फक्त JVM नाही मित्रांनो, JVM तर आहेच. JVM तर आहेच. दुसरी गोष्ट, GRE कडे मित्रांनो, GRE प्रोवाइड्स lakhs of classes. Can you check it? Lakhs of classes and interfaces to run Java application. Look at this line. GRE provide lakhs of classes, लाखो क्लासेस आणि इंटरफेसेस आपल्याला जावाने दिलेत. काय बोलताय सर? लाखो क्लासेस? हो. काय असतात क्लासेस? हळूहळू तुम्हाला समजेल क्लासेस काय असतं, पण आता समजून घ्या
classes and interfaces are very powerful. Without that, we cannot write single line of code. आपण जे आता प्रिंट करायला यूज करणार आहोत system.out.println ही जावामध्ये प्रिंट करण्यासाठी यूज करतो आपण. काही प्रिंट करायचं असेल तुम्हाला मित्रांनो, हा सिस्टम जो दिसतोय ना, हा क्लास आहे जावामध्ये. क्लास काय बोलताय सर? हो. आणि हा कोणी दिलाय माहिती आहे का? अहो JREने दिलाय. आणि कोणी दिलाय? JRE आहे म्हणून हा क्लास आहे. असा एक नाही, किती लाखो क्लासेस. सो दाखवा बरोबर प्रूफ आहे. बघा माझ्याकडे इक्लिप्स नावाचं सॉफ्टवेअर आहे. हे दिसतंय सगळ्यांना JRE. कॅन आय ओपन दिस? ए लुक ॲट दिस. व्हॉट इज दिस? ओ माय गॉड, किती 4 फाईल आहे तो. या प्रत्येकाला मी ओपन केलं. याच्यामध्ये एकाला ओपन केलं. लुक ॲट दिस. व्हॉट इज दिस? क्लास 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 क्लास. अरे हे किती आहे? ओय, जस्ट स्क्रोल डाऊन. एकाला ओपन केलं, दुसऱ्याला करा, हे बघा, तिसऱ्याला करा. अरे असे किती हजारो पॅकेजेस आहेत एका फाईलमध्ये. पुन्हा दुसरी ओपन करा, याच्यात वेगळेच, याच्यात वेगळेच, याच्या आतमध्ये वेगळेच. कसा आहे राडा मित्रांनो. एवढं सगळं तुम्हाला कोणी दिलंय? अहो JREनं दिलंय. JREनं लाखो क्लासेस मित्रांनो तुम्हाला JRE देते. लाखो इंटरफेसेस तुम्हाला JRE देते. कशासाठी? जावाचा कोड रन करण्यासाठी. जर JRE नसता, बघा, जर JRE नसता, पहिली गोष्ट JVM मिळाला नसता. बघा ना, JRE नसतं तर JVM मिळाला नसता. आणि आणखीन एक गोष्ट, जर JRE नसता हे क्लासेसच भेटले नसते. असं नसते भेटले तर नसते भेटले, त्यात काय एवढं? त्यात काय एवढं नाही साहेब. हे एवढं सगळं भेटलंच नसतं. आणि हे भेटलंय म्हणून तर आपण आरामशीर आहोत. आपण जावामध्ये कोड करत आहे, आपण जावामध्ये ॲप्लिकेशन बनवत आहे. बिकॉज ऑफ JRE. हे मोठे मोठे ॲप्लिकेशन दिसत आहेत तुम्हाला, JREमुळं बनत आहेत जावामध्ये. त्यामुळं JRE इज व्हेरी बिग एन्व्हायरमेंट विच हेल्प अस टू रन दी जावा ॲप्लिकेशन. आपण इक्लिप्समध्ये करणार आहोत जावाचा. कशामध्ये? इक्लिप्समध्ये. हे बघा निवांत येत आहेत 10:30 11. सर जाऊ द्या हो, मला बोलू वाटतं रे. मी असं थांबू शकत नाही. मला जर कोण म्हणलं सर बोलू नका, मग मी थांबू शकत नाही. मला अशी बोलण्याची खूप सवय आहे. 10चा टायमिंग, 10:30 वाजता निवांत. बरोबर की नाही? ठीक आहे, जाऊ द्या आता. सो दिस इज द JRE गाईज. विदाउट JRE, अंडरस्टँड दॅट, विदाउट JRE यू कॅन नॉट रन युअर जावा ॲप्लिकेशन. बिकॉज तुम्हाला JVM भेटणार नाही. आणि दुसरी गोष्ट, रन टाईम एन्व्हायरमेंट. म्हणजेच जावाचा कोड रन करण्यासाठी जे एन्व्हायरमेंट लागतं, जे क्लासेस लागतात, ज्या मेथड्स लागतात, जे इंटरफेसेस लागतात, ते सगळे कुणाकडे आहेत? या बाबाकडे आहेत, JREकडे आहेत. म्हणून JRE लई महत्त्वाचं आहे, लई महत्त्वाचं आहे. कळते सगळ्यांना? दिस इज अ JRE. आता हे काय असतं एक्झॅक्टली हे तुम्हाला पुढं समजेल. पण आता लक्षात ठेवा, याच्याशिवाय जावाचा कोड करणं अशक्य आहे. क्लास, मेथड, इंटरफेस. जसं तुम्ही C प्रोग्रॅमिंगमध्ये कोणी शिकले हे करत होता बघा, हॅश इन्क्लूड stdio.h करत होता का? हे सिमिलर जावामध्ये JRE आहे. याचं जे काम आहे ना, तेच काम जे याच्या जावामध्ये JREच आहे. आता प्रॉब्लेम काय माहिती आहे का? पोरांना याचंच काम माहीत नाही. मी जर विचारलं याचं काम काय, पोरं म्हणतो सर याचंच आम्हाला माहीत नाही. बोंबलं याचं कसं कळेल? याचं जे काम आहे तेच याचं काम आहे. मित्रांनो, याचं काम काय होतं? C प्रोग्रॅमिंगमधल्या प्रीडिफाईन लायब्ररीज प्रोव्हाइड करणं. प्रिंटएफ फंक्शन, स्कॅनएफ फंक्शन, गेटसीएस फंक्शन, हे फंक्शन हा प्रोव्हाइड करत होता. सिमिलर फंक्शनॅलिटी JRE तुम्हाला इथं देतो आहे. system.out मधलं सिस्टम क्लास, बाकी सारे क्लासेस हा JRE तुम्हाला प्रोव्हाइड करत. C++ मध्ये तुम्ही लिहायचा हॅश इन्क्लूड IO स्ट्रीम. सिमिलर फंक्शनॅलिटी JREची आहे. आणि सगळ्यात शेवटी जो असतो ना, तो म्हणजे JDK. JDK हा जो बाबा आहे ना, हा तर लई महत्त्वाचा आहे. का हो सर? का माहिती आहे का? कारण जो JRE आणि JVM आपण आता बघितला, हा याचा पार्ट आहे. हे बघा, JRE अँड JVM बोथ आर दी पार्ट ऑफ JDK. म्हणजे तुमच्याकडे JDK असेल तर काय भेटेल तुम्हाला?
अय काय भेटेल? अहो हे 2 भेटतील आणि काय भेटेल? JRE JVM तुम्हाला तेव्हाच भेटतील जेव्हा तुमच्याकडे JDK असेल. JVM तुम्हाला तेव्हाच भेटेल जेव्हा तुमच्याकडे JRE असेल. हे कसं आहे, पिशवीमध्ये पिशवीसारखं आहे की नाही? JDK असेल तर हे दोघं भेटतील. मग किती महत्त्वाचं आहे बोला? लय महत्त्वाचं आहे, कारण हा आपल्याला हे 2 गोष्टी देतोय. सर या 2 गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत? तर आत्ताच सांगितलं की JRE किती महत्त्वाचं आहे आणि JVM किती महत्त्वाचं आहे. लई महत्त्वाचं आहे. मग हा जो JDK आहे पब्लिक, हा किती महत्त्वाचा बघा. आपल्याला JRE पण देतोय आणि JVM पण देतोय. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कंपायलर जो आहे ना, कंपायलर कुठं असतो? कंपायलर इज अ पार्ट ऑफ JDK. JDKचा पार्ट आहे कंपायलर. म्हणजे JDK मध्ये असतो कंपायलर. आणि सर इंटरप्रिटर हे काय, कुठं असतो इंटरप्रिटर? JVM मध्ये. Interpreter is a part of JVM. Interpreter is a part of JVM. मला आता सांगा, मी जी स्टार्टिंगला लाईन लिहिली होती, विदाउट JDK JRE JVM वी कॅन नॉट रन जावा ॲप्लिकेशन, खरं आहे की नाही? अरे करू शकत नाही का? कंपायलर इंटरप्रिटरच भेटणार नाही तुम्हाला. जर कंपायलर आणि इंटरप्रिटरच भेटला नाही पब्लिक, तुमचा कोड सोर्स कोडचा बाईट कोड होईल नाही, बाईट कोडचा मशीन कोड होईल नाही, मग कसा रन करणार कोड? कळतंय? मग किती महत्त्वाचं आहे हे? JDK स्टँड्स फॉर जावा डेव्हलपमेंट किट. जावाची डेव्हलपमेंट किट आहे. डेव्हलपमेंट किट म्हणजे सगळंच आहे याच्यामध्ये. JDK पण आहे, JRE पण आहे, JVM पण आहे. म्हणजे JDKचा यूज करून, बाय युझिंग JDK वी कॅन कंपाईल जावा ॲप्लिकेशन. कसं काय सर कंपाईल करू शकता? अहो कंपायलर आहे ना याच्यामध्ये. आणि सेकंड थिंग, बाय युझिंग JDK वी कॅन इंटरप्रिट जावा ॲप्लिकेशन. कसं काय सर? इंटरप्रिट कसं काय होतं? इंटरप्रिटर तो JVM मध्ये आहे. अहो JVM कुणाचा पार्ट आहे? JDKचा तर पार्ट आहे. मग जर JVM ने इंटरप्रिट होत असेल तर JDK ने पण होणार का? अहो JDK मध्ये तर JVM आहे. म्हणून कंपाईल सोबत इंटरप्रिटेशन दोन्ही गोष्टी JDK ने तुम्ही करू शकता. JDK मध्ये JRE पण आहे. म्हणजे जे क्लासेस मेथड सगळं हा प्रोव्हाइड करतो, हा पण करेलच की हो, कारण याचा जर पार्ट JRE आहे. हे कळते सगळ्यांना. दॅट्स वाय JDK इज व्हेरी स्ट्रॉंग, सगळ्यात पॉवरफुल आहे. कारण सगळं याच्याकडंच आहे. कोणाकडं? JDKकडं. JRE पण आहे आणि JVM पण आहे. JRE कडे JVM आहे आणि JVM अकेला बंदा आहे, याच्याकडे काही नाही आहे. सो दिस डायग्राम विल बिकम लाईक दिस. हे बघ, ही डायग्राम अशी बनते. सबसे टॉप कोण आहे का? JDK आहे का? सगळ्यात वरती असतो JDK. ह्या JDKच्या आतमध्ये कोण असतो? देर इज अ JRE आणि इनसाइड JRE गाईज देर इज अ JVM. बघा बरी कसा आहे राडा. याच्या आतमध्ये कोण असणार आहे? याच्या आतमध्ये असणार आहे JVM. हे बघा, काल म्हणलं होतं ना तुम्हाला, 11:15 एक जण येते. ती आलं का नाही? एक जण कोणतरी आलंय 11:15. तसं म्हणजे क्लासचा आपण एंडकडे चाललोय. आता आलाय भाऊ किंवा कोण दिदी ताई कोण असेल, आय डोंट नो. काय येऊन उपयोग आहे मला सांगा बरं. आता काहीच उपयोग नाही. आता येऊन झालं की 3 आता येऊन काय उमगणार आहे त्याला? जो येणार आहे त्याला काहीच नाही समजणार. बरोबर की नाही? मी म्हणतो कितीही महत्त्वाची कामं असू द्या ना, तुम्ही क्लास करताय, पैसे देताय का फ्रीमध्ये करताय, कधी यायचं कधी जायचं, नाही की नाही? टायमिंगवर आलं पाहिजे रे. आता हे पण म्हणजे सांगायची गरज जर असेल तर मला नाही वाटत की तुम्ही मॅच्युअर झालात. बरोबर की नाही? अरे तुम्ही पैसे देता, तुम्हाला असं वाटत नाही का की यार पैसे देतो राव, मी टायमिंगला गेलो पाहिजे, मला चांगलं नॉलेज भेटलं पाहिजे, असं वाटत नाही? नाही वाटत, खरंच नाही वाटत, खरंच नाही वाटत. हे कॉलेजच्या पोरांना तर वाटतच नाही आहे. त्यांना काय वाटतं माहिती आहे? घरचे पैसे देतात ना, माझं काय चाललं आहे? माझं काहीच नाही चाललं ना, घरचे देत आहेत ना, देवबापडीचे कुठून आणतायत, काय घेणं देणं आहे मला? तिकडे ते रात्रंदिवस काम करत असतील, मला काय घेणं देणं आहे? मला कोर्स करायला करत असतो, जमलं तर जायचं, नाही जमलं तर नाही जायचं. ह्या माइंडसेटची दुनिया आहे. बरोबर कळतंय सगळ्यांना? JDK JRE JVM ही डायग्राम अशी बनते. JDK मध्ये JRE आणि JRE मध्ये JVM. JDK मध्ये JRE, JRE मध्ये JVM. जर तुमच्याकडे JDK असेल तुम्हाला JRE भेटेल, JVM पण भेटेल. पण तुमच्याकडे फक्त JRE असेल तर
फक्त JVM भेटेल. आणि कंपायलर कुठं असतो? JDK मध्ये. कंपायलर इज अ पार्ट ऑफ JDK आणि इंटरप्रिटर JVM मध्ये. इथं हे विसरायचं नाही. ओके, एनी क्वेश्चन गाईज रिगार्डिंग दिस JDK GRE JVM? जे स्टार्टिंगपासून क्लासला आहेत त्यांनीच आन्सर द्या. आता आलेले म्हणतील सर मला सगळेच क्वेश्चन आहेत, काय कळूनच झाले. त्यांनी विचारायचं सुद्धा नाही. 10 वाजता क्लासला यायचं मग विचारायचं. ओके, anyone having any question guys? Look at this. This is JVM. These are the 4 workings of JVM, purpose of JVM. This is JRE and this is JDK. Look at this. Okay, done. So now standard input output. Yes, now very important thing. सर ठीक आहे, हे तुम्ही सांगितलं याच्याशिवाय रनच होत नाही जावाचा कोड. मग हे काय इन्स्टॉल करावं लागते काय? नाही, लक्षात घ्या. तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे बघा एक सॉफ्टवेअर, एक ID. दॅट इज समथिंग Eclipse ID. कसली ID? Eclipse ID म्हणजे काय? इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. बघा, तुम्ही ज्यावेळेस Eclipse ID इन्स्टॉल करता, हा Eclipse ID तुम्हाला JDK बाय डिफॉल्ट देतो. JDK विल गेट बाय डिफॉल्ट इन Eclipse ID. मला सांगा, जर JDK तुम्हाला याच्यामध्ये भेटत असेल तर तुम्हाला GRE पण भेटल आणि JVM पण भेटल की नाही? हो, भेटणार ना सर, कारण याच्या आतमध्येच ही दोघं बी येते. मग JDK आपल्याला इन्स्टॉल करायची गरज आहे का? अहो नाही ना. काय इन्स्टॉल करायची गरज आहे? Eclipse इन्स्टॉल करायची गरज आहे. तुम्हाला फक्त Eclipse इन्स्टॉल करायचं. सर कसं करायचं Eclipse इन्स्टॉल? बघा, स्टेप बाय स्टेप. हाऊ टू इन्स्टॉल Eclipse ID. लय सोपं आहे. जस्ट गो टू द गुगल अँड टाईप हिअर Eclipse डाउनलोड. हे टाकलं का? नंतर टाका, आता ना. Eclipse डाउनलोड टाकल्या तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल. हे बघा, Eclipse फाउंडेशन, Eclipse ORG. क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला भेटेल इन्स्टॉल युअर फेवरेट डेस्कटॉप ID. डाउनलोडवरती क्लिक करा. इथं 8664 याच्यावरती क्लिक करा. आणखीन एक पेज येईल. इथं परत डाउनलोडवरती क्लिक करा. दे दनादन थँक्यू फॉर डाउनलोडिंग. आणि तुमचं Eclipse डाउनलोडला कॅन यू चेक इट? ॲटोमॅटिक पडून जाईल. काय एवढं सोपं आहे? कोणती वेबसाईट रे बाबा? कोणती वेबसाईट? हां, दिस वेबसाईट. रेकॉर्डिंग बघत या स्टेप्स फॉलो करायच्या आणि Eclipse इन्स्टॉल करून घ्यायचं. कळतं सगळ्यांना? येस, कोणाला काय क्वेश्चन? हां सर, अजून कुठले डेव्हलपमेंट टूल्स यूज करतात त्याच्यासाठी? एकच एवढाच. अच्छा, म्हणजे असं जसं VS कोड वगैरे जे असतात ते तसं नंतर, आताच नाही. म्हणजे याला ऑप्शन काहीच नाही ना? नाही, ऑप्शन आहेत, बट मी सांगत आहे Eclipse, सो यू हॅव टू इन्स्टॉल Eclipse ओनली. ओके. बिकॉज इन फ्युचर देर इज माइट बी आपण प्रोजेक्ट करणार आहोत. सो VS कोडचं सेटअप वेगळा असतो, IntelliJ सेटअप वेगळा असतो, पण मी सेटअप सांगणार आहे Eclipseसाठी. हां, ते बरोबर. म्हणजे 2-3 ऑप्शन्स असतात आणि ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन ते चेंज वेगळे यूज करतात. करेक्ट. ओके, तेच मला कन्फर्म करायचं. सो नाव कॅन यू चेक इट गाईज? दिर इज अ Eclipse इन्स्टॉल GRE exe फाईल. या exe फाईलला हे ओपन दिसतंय. जस्ट क्लिक ऑन ओपन. ओपन केल्या तुमच्यासमोर एक प्रॉम्प्ट येईल. जस्ट मुवमेंट. ओके, कॅन यू चेक इट? Eclipse इन्स्टॉलरचा प्रॉम्प्ट आलाय. वेट करा. ओके, सगळ्यांसमोर हे असं काहीतरी दिसेल Eclipse इन्स्टॉलर. हे सेकंडवालं दिसतंय सगळ्यांना. Eclipse ID फॉर एंटरप्राइज. हे वालंच घ्यायचं आहे, नाहीतर चुकून दुसरं वगैरे घ्यायचाल. त्यामुळे मी इथं टाकत आहे नोट्समध्ये, हे असंच लिहून घ्या. हे वालंच इन्स्टॉल करायचं आहे. सेकंडवर क्लिक करा, इन्स्टॉलवर क्लिक करा. डन गाईज. विदिन 5 to 10 minutes इट विल गेट इन्स्टॉल.
जर इंटरनेटचा स्पीड चांगला असेल 5 मिनटं लागतील, जर स्लो असेल 15 मिनटं लागतील, लई स्लो असेल 1 तास लागेल. असं समजायचं नाही माझं व्हाईनाच झालंय. एखादा लॅपटॉप लई स्लो असेल 1 दिवस लागू शकतो. आता ते लॅपटॉपवर आहे दाद्या, बरोबर की नाही? इंटरनेट स्पीडवर आहे, लॅपटॉपच्या प्रोसेसिंग पॉवरवर आहे. कारण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, ही लाईन वाचली का तुम्ही? कॅन यू चेक इट? GRE प्रोव्हाइड लॅक्स ऑफ क्लासेस. सर GRE कुठं भेटायला लागला? अरे आत्ता तर सांगितलं मी, JDK तुम्हाला भेटायला याच्यामध्ये. मग हे तर भेटणारच ना. लाखो क्लासेस मित्रांनो इन्स्टॉल होत आहे त्याच्यामध्ये. काय बोलतोय सर, लाखो क्लासेस? येस. तुम्ही याच्यावरती कर्सर नेलं तुम्हाला दिसत येतं, सगळंच घ्यायला लागले हे. मग ह्याला टाईम मात्र नक्की लागणार आहे, इंटरनेट मात्र फास्ट लागणार आहे. त्यामुळे स्लो जरी असेल तरी अर्धा तास थांबा, 1 तास थांबा, हा टाईम घेऊ शकतो. ठीक आहे. आता मी ऑलरेडी केलेलं आहे, हे बघ माझ्याकडे ऑलरेडी आहे. ठीक आहे, म्हणून मी काय करतो, कॅन्सलवर क्लिक करतो. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. तुम्ही कॅन्सल करायचं, तुम्ही इन्स्टॉल केलं तर लॉन्चचा ऑप्शन येईल. कसला ऑप्शन येईल? लॉन्च. तुम्हाला क्लिक करायचं लॉन्चवरती. ओके, डन गाईज. तुमचं इक्लिप्स सेटअप हॅज बीन डन. कोणाला काही इश्यू आला उद्या मला दाखवू शकता तुम्ही. आता इक्लिप्स इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्यासमोर जो प्रॉम्प्ट असेल, इक्लिप्सचा जो सेटअप असेल तो कसा असेल? असा नसणार आहे. हे बघा, तुम्हाला हे असं डायरेक्ट दिसणार नाही. हे पॅकेजेस वगैरे ऑलरेडी नसतील. तुम्हाला कसं असेल मी दाखवतो. लेट मी जस्ट चेंज द वर्क स्पेस. हे काही तुम्हाला करायचं नाही आहे. ठीक आहे, जस्ट बघायचं मी काय करत आहे. मी एक फोल्डर बनवतो आहे आपल्या बॅचसाठी, दॅट इज फुल स्टॅक जावा 10 एप्रिल. ओके, तुमच्या समोर हे असं काही असेल बघा. जस्ट वेट, इक्लिप्स लॉन्च होत आहे. तुम्ही ज्यावेळेस लॉन्चवर क्लिक कराल इक्लिप्स ओपन होईल. काही जणांमध्ये टाईम लागतो. हे बघा असं तुमच्यासमोर येईल. कॅन यू चेक इट? तुमचं एकदम वेलकम केलं जाईल. वेलकम है आपका जावा डेवलपमेंट की जर्नी में. अब आप डेवलपर बनने वाले, आज से आप कोड लिखने वाले हैं. असं वेलकम केलं जाईल. आणि वेलकम नंतर तुम्हाला असं काही तुमच्यासमोर असेल बघा. इकडं असं प्रोजेक्ट एक्सप्लोरर, इकडे खाली सगळे ऑप्शन, ह्या सगळ्या गोष्टी असतील. आता आपल्याला पहिला कोड करायचा आहे, पण पहिला कोड आपल्याला आज नाही करायचा, तो उद्या करायचा आहे. फक्त इक्लिप्सचं इन्स्टॉलेशन प्रत्येकाचं करून घ्यायचं प्रत्येकाने. ओके, ज्यांच्याकडे नाही आहे, उद्या आपण जावाचा पहिला प्रोग्रॅम, मग प्रोजेक्ट कसं बनवतात, पॅकेज कसा बनवायचा, क्लास कसा बनवायचा, पहिला कोड करायचा कसा, हळूहळू सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला शिकत जायच्यात. आता सध्या जी कॉन्सेप्ट आपण शिकलो JDK, GRE, JVM, याच्यावरती मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, वी हॅव समथिंग कॉल्ड अ क्विज गाईज. वी हॅव समथिंग कॉल्ड अ क्विज. या क्विजसाठी सगळ्यांनी आपला मोबाईल ओपन करा किंवा लॅपटॉपवरती ओपन करा. एक वेबसाईट, त्या वेबसाईटचं नाव आहे kahoot.it गाईज. या वेबसाईटला जावा सगळेजण पटकन. गुगलला सर्च करायचं आहे काहूत. काय सर्च करायचं आहे? kahoot.it. आले का सगळे इथं? या प्रॉम्प्टवर सगळे आले पाहिजे. इथं येऊन थांबा, मी तुम्हाला पिन सांगत आहे. जावा सगळेजण पटकन, बेठे सावधान सगळेजण जावा रे. kahoot.it वरती जाऊन थांबा. मी तुम्हाला गेम पिन सांगणार आहे. जावा सगळेजण. तिथं जाऊन थांबायचं आहे बघा. इथं येऊन थांबायचं, काहीच करायचं नाही. सगळेजण मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, कशाही जावं, काय प्रॉब्लेम नाही. मी गेम पिन सांगत आहे, प्लीज वेट. बघा, आपली जी क्विज असणार आहे ती याच्यावरती असणार आहे, JDK, GRE, JVM जे आपण आज शिकलो त्याच्यावरती. गेमचे नियम पण मी तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. पिनसाठी वेट करा. ओके, सो पिन तुमच्या स्क्रीनवरती समोर दिसत असेल बघा एकदा. दॅट इज 13337 गाईज. सगळ्यांनी हा पिन टाकायचा आहे. 13337. 13337 पिन टाकून तुमचं नाव टाका.
नेक्स्ट केलं तुमचं नाव टाकायचं आणि देन नेक्स्ट करायचं आणि थांबायचं. चला पिन टाकून तुमचं नाव टाका, नेक्स्ट करा आणि तिथे येऊन थांबा. तुम्हाला क्वेश्चन येतील. ठीक आहे, जस्ट वेट. मी स्टार्ट केलं ना मग क्वेश्चन येतील. सगळ्यांनी पार्टिसिपेट करा. खूप सोपी असणार आहे क्विज, खूप सोपी असणार आहे. सगळ्यांनी पार्टिसिपेट करा. ठीक आहे, किती जण आहेत? 9 जण आलेत आपल्या याच्यामध्ये. 14, मी सोडून 13 जण आहेत, राईट. चला बाकीचे सगळे 13 जण इथं आले पाहिजे. कुणाला कळलं नसेल काय करायचं परत विचारा. पण मला नाही वाटत न कळण्यासारखं काय याच्यामध्ये आहे. एक वेळेस जावामध्ये प्रॉब्लेम येईल, याच्यामध्ये काय येणार आहे होय. पिन टाकायचं, नाव टाकायचं आणि यायचं. ठीक आहे, 9 जण आहेत. 4 आणि 4 8 आणि 1 9. बाकीचे बाकीचे नाही खेळायची क्विज. ठीक आहे, करू का चालू मग? नसेल तर नसेल होय, शेवटी तुमची इच्छा आहे. आणखीन 2 जण. असं काही नाही, तुमची मर्जी आहे. खेळायची असेल खेळा, नसेल तर नसेल होय. बट या क्विजने तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठं आहोत. तुमचा तुम्हाला आरसा दिसून जाईल. ओके ठीक आहे. बघा क्विजचे नियम सगळेजण आहे का? बेटे सावधान. क्विजचे नियम ऐकत आहे ना सगळे? हां. पहिला क्विजचा नियम असा आहे, तुम्हाला MCQ टाईप क्वेश्चन असतील. 4 ऑप्शन असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि क्वेश्चन असतील आता जो टॉपिक शिकलो आपण JEE जरी जेवी याच्यावरती. क्वेश्चन येईल, ऑप्शन येतील 4 लगेच, आणि तुम्हाला टाईम भेटेल 20 सेकंदाचा. बघा हे तर आपल्या क्विजचं रहस्य आहे. 20 सेकंदामध्ये करेक्ट आन्सर द्यायचं आहे. जो करेक्ट आन्सर देईल तो टॉपला असेल, लीडर बोर्डमध्ये टॉपला. आता किती जण आहेत? हे 10 जण. हे बघा एक जण निघून पण गेला. मला नको रे बाबा, लईच अवघड दिसायला लागले. टॉपला येईल, टॉपला. ठीक आहे, सगळ्यात जो टॉपला येतो ना, सगळ्यात जो टॉपला, त्याला आपल्याकडून बक्षीस असतं, गिफ्ट असतं. काय असतं ते तुम्हाला परत सांगेल मी. ओके, सो ट्राय करा टॉपला येण्याचा, 1 नंबरला येण्याचा. 1 नंबर कळत आहे, फर्स्ट रँक. हां ओके, करू का स्टार्ट? 20 सेकंदाचा टायमिंग. 10 क्वेश्चन असणार आहेत, प्रत्येक क्वेश्चनसाठी 20 सेकंद. लेट मी स्टार्ट गाईस. तुमच्या समोर क्वेश्चन येत आहे, वाचा व्यवस्थित, पर्याय वाचा, ऑप्शन वाचा, आन्सर द्या. बघा किती सोपा क्वेश्चन आहे. हे बघा 3 जणांचं करेक्ट आहे, 4 जणांचा आन्सर चुकलं आहे. तुमच्या समोर दिसत असेल स्क्रीन माझी. हे बघा, विच कंपोनंट यूज टू कंपाईल अँड एक्झिक्यूट. आता सांगितलं होतं की मी कंपाईल आणि एक्झिक्यूट म्हणजे कंपायलेशन प्लस इंटरप्रिटेशन कोण करतो? हा बाबा करतो. याचं काम कंपाईल करणं आहे का हो? 4 जणांनी बिंदास दिले सर JVM. काय समजलं होतं मला JVM हो? सगळेजणी 2दा रेकॉर्डिंग रिपीट करायची. कळतं सगळ्यांना? 2 वेळा रेकॉर्डिंग रिपीट करायची. कंपाईल हा शब्द इथं आला आहे आणि तुम्ही JVM आन्सर देता येड्यासारखं. का हो असं? JVMचा आणि कंपाईलचा काय संबंध आहे का? बघा बरं, हाय का याच्यामध्ये काय कंपाईलचा आणि JVMचा संबंध? हे 4 पॉईंट वाचा नीट. हाय काय JVMचा आणि कंपाईलचा संबंध? याच्यामुळं क्विज आहे. क्विज तुम्हाला तुमचा आरसा दाखवून देईल. सध्या गडबडीत झालं का? बरं ठीक आहे. 3 जणांनी आन्सर करेक्ट दिलं आहे. कोणी दिलं आहे ते तुम्हाला दिसत आहे बघा. सौरभ, अभिषेक, आदिती, 3घांचं करेक्ट आहे. बाकी सगळे हुकले, सगळ्यांचं हुकलं. नेक्स्ट क्वेश्चन. हा टॉपिक ॲक्च्युली मी कवर केलेला नाही आणखी.
तरी सगळ्यांचं करेक्ट आहे बघा. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे जावा. का आहे मी कवर करणार आहे. ठीक आहे. दोघा जणांचं डिपेंडेंट नाही आहे दादा किंवा दिदी ताई ज्यांनी दिलं आहे. इट्स अ इंडिपेंडेंट. ओके. हे एक जण कोण आहे हे तर वेगळंच आहे. बाईट कोड येस बाईट कोड इज इंडिपेंडेंट. करेक्ट. कॅन यू चेक इट. आदिती ऑन टॉप, देन सौरभ, देन तृप्ती. हे बघा 5 जण दिसतात इथं बरं का. 5 जण दिसतात. याच्यामध्ये फर्स्ट येईल त्याला मी म्हणलं गिफ्ट आहे. फर्स्ट जो पहिला आहे त्यालाच फक्त बरं का. त्यामुळं पहिला 10 क्वेश्चन नंतर आला पाहिजे. हु इज द फादर ऑफ जावा. ओके करेक्ट. दोघा जणांची मिस्टेक झाली. रोसलिंग दिलं तिने. रोसलिंग काय असं ते गडबडीत कळलंच नाही. गोसलिंग का रोसलिंग. इट्स अ गोसलिंग आहे. ओके ओके. आदिती, सौरभ, अभिषेक. ठीक आहे. GIT स्टँड्स फॉर. हां दिस कॉन्सेप्ट नॉट कवर्ड गाईज स्टील. बघा जमलं तर द्यायचं आन्सर. मी सांगतो काय असतं GIT. अंदाजे बघा जमलं तर. ओके तिघांचं करेक्ट आहे. जस्ट इन टाईम कंपायलर. पब्लिक विषय काय बघा. हा जो JVM आहे ना याच्यामध्ये एवढंच नसतं. आणखीन 2 गोष्टी असतात. एक असतो GIT आणि दुसरा असतो गार्बेज कलेक्शन. सगळ्यात जण लक्षात घ्या. हे JVMमध्ये असतं बरं का. काय बोलताय सर. हो GIT इज नथिंग बट बघा GIT म्हणजे काय. जस्ट इन टाईम कंपायलर. हा एक वेगळा कंपायलर असतो. काय बोलताय सर. हो हा कंपायलर वेगळा बरं का. आणि हा JVMमधला कंपायलर वेगळा. याचं काम काय असतं माहिती आहे का. इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ एक्झिक्युशनचा परफॉर्मन्स इन्क्रीज करायचं काम किंवा इम्प्रूव्ह करायचं काम कोणाचं आहे रे बाबा. GITचं आहे. कसं इम्प्रूव्ह करतो पुढं आपण याला इंडेपमध्ये बघू. आणि हा जो गार्बेज कलेक्शन आहे ज्याला GC सुद्धा म्हटलं जातं म्हणजे गार्बेज कलेक्शन. याचं काम आहे मित्रांनो मेमरी मॅनेजमेंट करणं. मेमरी मॅनेज हा करतो. ही जी मेमरी भेटलेली आहे ही मेमरी ॲटोमॅटिक रिमूव्ह करणं फ्री करणं हे काम याचं आहे. गार्बेज कलेक्शन्स हा टॉपिक पुढं आपल्याला आहे. आणि दिस इज GIT जस्ट इन टाईम कंपायलर. ठीक आहे. 6 जणांचं चुकलं आहे. काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके अभिषेक, सौरभ. ठीक आहे. JDK stands for. ओके करेक्ट. सगळ्यांचं करेक्ट आहे. व्हेरी गुड सर. एवढा सोप्पा म्हणल्यावर यांनाच किराव. 12 से 12 करेक्ट. JDK स्टँड्स फॉर जावा डेव्हलपमेंट किट. ओके ठीक आहे. स्टील आदिती ऑन टॉप, देन अभिषेक, सौरभ, स्वप्नील, गिरीधर. बॉईज ऑन टॉप. बॉईज नॉट गर्ल्स ऑन टॉप. ओके एकच मुलगी टॉपला आहे. बाकी सगळी पोरं दिसत आहेत मला. ठीक आहे. पोरांनी मनावर घेतलं वाटतं आता. JVM स्टँड्स फॉर. किती सोपे क्वेश्चन आहे तो. आता ह्याच्यात कोण चुकल असं वाटत नाही मला. चुकला तर त्याला आपल्याला त्याचा स्पेशल सत्कार वगैरे करावा लागेल. 10 जणांनीच आन्सर दिलं. ठीक आहे. बाकी 2 काय झालं रे नेमकं. का नाही आन्सर दिलं. इट्स अ जावा व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे. 7वा क्वेश्चन. मोर 4 क्वेश्चन्स आर देअर गाईज. इंटरप्रिटरचं काम सांगा.
करेक्ट. बाईट कोडचा मशीन कोड इंटरप्रिटर करतो, राईट. दिस इज रॉंग आन्सर गिवन बाय समवन. ओके. आदिती प्लेइंग व्हेरी गुड गाईज. आय थिंक आपले 7 क्वेश्चन झाले, 7मधले 6 क्वेश्चन्स बरोबर आहेत. म्हणजे आदिती, अभिषेक आणि सौरभचे. ठीक आहे, एक क्वेश्चन चुकला आहे त्यांचा पण, तो JIT वाला. बाकी स्पीड थोडासा कमी पडत आहे. एक्सटेन्शन ऑफ जावा कोड फाईल. व्हेरी गुड. डॉट जावा. ऑल आर करेक्ट गाईज. ओ, सौरभ वरती गेला, अभिषेक खाली गेला. बट स्टील रिमेंबर, लास्ट क्वेश्चन इज दियर. आय थिंक लास्ट और आय थिंक अप लास्ट, सेकंड लास्ट. 1 नंबर यायचं आहे सौरभ. नो, सेकंड लास्ट क्वेश्चन इज दियर. लास्ट याच्या नंतरच असेल. जावाचा प्रोग्राम रन करणारं कोणतं कंपोनंट आहे हे सांगायचं बरं का. एक्झॅक्टली रन करणार. इथं खूप जण चुकू शकतात असं वाटत आहे मला. हे बघा, चुकले की नाही. करेक्ट आन्सर इज GRE गाईज. फक्त रन म्हणलंय. तुम्ही JDK कसं म्हणू शकता रे. JDKचं काम कंपाईल पण करणं आहे. रन म्हणल्यानंतर GRE इज अ ॲप्रोप्रिएट आन्सर. मी म्हणत नाही JDK चुकीचं आहे, पण ॲप्रोप्रिएट आन्सर GRE गाईज. JVM सुद्धा नाही बरं का. रनमध्ये फक्त GRE येतो. ओके, आदितीचा आन्सर करेक्ट आहे. आता गेले बाकीचे खाली. आता काही अशक्य आहे चेंज होणं. जर आदिती चुकली तर माइट बी होऊ शकतं. याचं पण स्पेसिफिक आन्सर द्या. कोणता कंपोनंट रिस्पॉन्सिबल आहे कन्वर्टिंग बाईट कोड टू मशीन कोड. JVM is the correct answer. Wow. JDK not, GRE not. सो तुमच्यासमोर विनर्स आहेत. थर्ड वन इज गाईज गिरीधर. व्हेरी वेल प्लेड सौरभ. अँड फर्स्ट इज आदिती इज दियर. करेक्ट. सो गिफ्ट गोज टू द आदिती गाईज. ठीक आहे. आय विल पुट दिस स्क्रीनशॉट ऑन द ग्रुप. ठीक आहे. सो गिफ्ट कधी भेटणार, काय भेटणार, तुम्हाला याची इन्फॉर्मेशन भेटूनच जाईल. ठीक आहे. ओके सर, तिचं लास्ट आन्सर चुकलेलं आहे, फक्त माझा टाइम मिसिंग झाला त्यामध्ये. करेक्ट. सौरभ ना. राईट. लास्ट आन्सर चुकला आधी. लास्ट आन्सर चुकलेलं आहे. बरोबर. टायमिंगमुळे तू मागे पडला. ते तर आहे ना, ती तर कमाल आहे क्विजची. कळलं का. टाइम सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. टाइम स्पीड सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. करेक्ट आन्सर सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. उगत एका सेकंदात आन्सर देऊन चुकीचं नाही द्यायचं आहे आपल्याला. वाचायचं आहे क्वेश्चन व्यवस्थित. आणि याच्यामधून एक गोष्ट क्लिअर होते की आपला स्पीड किती आहे, आपली प्रेझन्स ऑफ माइंड किती फास्ट काम करतो आहे. लगेच गोष्टी आपल्याला आठवत आहेत का आपण जे आज शिकलो ते या क्विजमधून आपल्याला साध्य करायचं आहे. असे खूप सारे क्विज आपल्याकडे आहेत. असे क्विज आपण घेत पण राहणार आहोत इन फ्युचर ऑल्सो. कॅन यू चेक इट गाईज. जावा बेसिक, कन्स्ट्रक्टर, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, लॉट्स ऑफ थिंग्स आर दिरे बघा. पण ह्या सगळ्या क्विजमधून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की तुम्ही कितपत अभ्यास करत आहेत किंवा कितपत तुमचा माइंड तुम्हाला सपोर्ट करत आहे आन्सर द्यायला, क्विक आन्सर द्यायला. हे पण त्याच्यातून समजून येतं. ठीक आहे. सो सगळ्यात शेवटी ज्यावेळेस स्कोर जेव्हा होता आपण एक मोठी क्विज घेतो, त्याला बिग क्विज म्हणतो. ठीक आहे. ज्याच्यामध्ये 30 क्वेश्चन असतात. 30 क्वेश्चन असतात. ओके. आणि याच्यामध्ये जो टॉप येतो ना त्याला आपण 500 रुपीजवाली कॅडबरी देतो. काय देतो? 500 रुपीजवाली कॅडबरी. पण ते कधी कोर जावा ज्यावेळेस आपलं संपलं. सो प्रत्येक सेशन एकदम 500 रुपयाच्या कॅडबरीसाठी करायचं असं नाही आहे. प्रत्येक सेशन लक्ष देऊन करायचं आहे. सो देन ओनली. बाकी तर क्विज होतच राहतील आपल्या. पण सगळ्यात शेवटीची जी मोठी क्विज असणार आहे ना
त्याच्यामध्ये मज्जा येणार. 30 क्वेश्चन असतात, आता 10च आहेत. 30 क्वेश्चनमध्ये खूप साऱ्या उलाढाली होतात. कोण खाली जातो, कोण वरती जातो, कोण सगळ्या शेवटी वेगळाच विनर दिसतो तुम्हाला. जो स्टार्टिंगला टॉपला असतो जो शेवटी नाही राहत. 10 क्वेश्चनमध्ये जास्त हे नाही, पण 30 क्वेश्चनमध्ये आणखीन तुम्हाला स्कोप मिळेल टॉपला येण्याचा, पण टॉपला आलं पाहिजे. ओके, आज तुमचा पहिला दिवस होता क्विजचा, सो दॅट्स वाय आजच्या क्विजसाठी सुद्धा गिफ्ट ठेवलं आहे. प्रत्येक क्विजसाठी आपण ठेवत नाही, पण ठेवण्याचं रिझन काय माहिती आहे का, की एक होप भेटते तुम्हाला की नाही नाही मी टॉपला आलो आहे, राईट. तुम्ही नेक्स्ट क्विजमध्ये आणखीन अभ्यास कराल, राईट. सो दॅट्स वाय सगळ्यांनी व्यवस्थित प्रत्येक सेशन असेल, सेशनमध्ये तर लक्ष द्याच. सेशनमध्ये जर काही गोष्टी डोक्यावरून जात असेल तर ट्राय टू कवर इन द रेकॉर्डिंग. दॅट्स वाय आय एम सेइंग 2 times रेकॉर्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2 times व्हेरी इम्पॉर्टंट. आता उद्यापासून कोड सुरू होईल, पहिला प्रोग्राम तुम्ही कराल, हळूहळू कोड जास्त होणार, बरोबर आहे. कोड लिहायला शिकणार तुम्ही. सो गोष्टी हळूहळू वाढत जाणार. सो टायमिंगसुद्धा तुम्हाला द्यावंच लागणार. ओके, सो करून घ्या इन्स्टॉलेशन आजसाठी आपण इथं जय हिंद जय महाराष्ट्र